हॅलो फ्रेंड्स. आज मी तुम्हाला आवडणारा खूप विषय म्हणजे माझी मुलगी दिसायला खूप गोड आहे असं तुम्ही सर्वजण म्हणता. आणि ती ॲक्टर आहे, मॉडेल आहे, तर तिच्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला सर्वांनाच खूप आवडतं. मलासुद्धा आवडेल. तिचा पहिला जो शो होता त्या शोला मी तिच्यासोबत गेले होते. तेव्हा तिची ही मेकअपची तयारी चालली होती. तिची मेकअप करणारी जी मुलगी होती ती थोड्या वेळाने येणार होती. तोपर्यंत तिचा टचअप सुरू होता. मी आपली ही चेंजिंग रूम आणि ड्रेसिंग रूम थोडी न्याहाळत थोडं शूट करणं माझं चालू होतं. मी तिच्यासोबत गेले की असे टाईमपास थोडेफार करत असते. तर ती फारसं माझ्या या व्हिडिओ शूटकडं न लक्ष देता स्वतःच्या मेकअपमध्ये मग्न होती. कारण अर्ध्या तासातच तिचा शो सुरू होणार होता. वेगवेगळे राऊंड होते. रॅम्प वॉकचे वेगवेगळे राऊंड होते. तिला मेकअप करताना कोणी जास्त बोललेलं आवडत नाही. कारण ती मेंटली रॅम्प वॉकसाठी प्रिपेअर होत असते. त्यामुळे मी तिच्याशी जास्त न बोलता मी माझं शूट करत होते आणि ती तिचा मेकअप करत होती. मी सुद्धा तिच्या आत्ता सुरू होणाऱ्या शोबद्दल खूपच उत्सुक होते. कारण कारण मला नेहमीच आवडतं अ, अ, ते सुंदर सुंदर मेकअप, सुंदर सुंदर ड्रेस. हे बघा, अशा परीसारख्या मुली स्वर्गातून जशा या पऱ्याच उतरल्या आहेत अशा दिसणाऱ्या या मुली आहेत. आणि त्यामध्ये मध्ये जी आहे ती माझी मुलगी साक्षी आहे. तर हे सर्व खूप भारी असतं आणि मी त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असते. हे बघा, हे ब्लॅक ड्रेसमध्ये किती सुंदर रॅम्प वॉक देत आहेत या. ही आहे ती माझी मुलगी आहे आणि तिने सुद्धा खूप सुंदर रॅम्प वॉक दिला या ज्वेलरीच्या राऊंडमध्ये. त्यानंतर त्यांचे असे वेगवेगळे राऊंड होणार होते आणि मी, माझी आई, माझं भाऊ, वहिनी आणि भाचा आम्ही सगळेजण हा शो एन्जॉय करत होतो. यानंतर काही प्रश्न उत्तरांचे राऊंड झाले. त्यामध्ये साक्षीने खूपच सुंदर उत्तरं दिली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिने खूप कॉन्फिडेंटली दिलं आणि मला खूप भारी वाटलं की मी तिच्यासाठी थोडं काहीतरी केलं असेल तर ते आज पूर्ण त्याचं फलद्रूप झालं असं म्हणायला हरकत नव्हती. आणि तिने या राऊंडमध्ये सुद्धा बाजी मारली आणि सर्व जजेसची मनं जिंकली होती. खरं तर मला खूप अभिमानानं सांगावं वाटतं की जेव्हा आता त्यांची कॉम्पिटिशन खऱ्या अर्थाने सुरू होणार होती, मी खूप धाकधूक होती. माझी आईलासुद्धा खूप धाकधूक होती की काय होईल, रिझल्ट काय लागेल. सर्वच मुलींनी खूप छान रॅम्प वॉक दिले होते, छान प्रश्नांची उत्तरं दिली होती. परंतु जसं वाटतं ना प्रत्येक आईला, हा डान्सचा त्यांचा राऊंडसुद्धा खूप सुंदर झाला. खूप इझी स्टेप्स तिने दिल्या. हा बघा, हा मेन रॅम्प वॉक आहे. हा तुम्ही बघू शकता. या तिच्या वॉकवरती खूप टाळ्या पडल्या होत्या, खूप शिट्ट्या वाजल्या होत्या. सर्वांनी म्हणजे तेव्हाच मनातून ठरवलं होतं की हीच विजेती असणार, ही विनर असणार शोची. परंतु हल्लीच्या काळात तुम्हाला माहीत आहे कधी काय रिझल्ट्स लागतील माहीत नाही. त्यासाठी आम्ही थोडंसं थांबलो. परंतु जेव्हा रिझल्टची वेळ आली आणि पहिले सेकंड रनरअप, फर्स्ट रनरअप जेव्हा नावं सांगण्यात आली त्यामध्ये साक्षीचं नाव नव्हतं. त्यामुळे मला कुठून तरी वाटत होतं की साक्षीचं नाव हे विनर म्हणून सगळ्यात शेवटी घेतलं जाईल.
परंतु आईचं भोळं मन होतं, आजीचं भोळं मन होतं. तिला वाटत होतं की नाही आला आपल्या दिदूचा नंबर तर ठीक आहे. ती मला समजवत होती की असू दे. परंतु मला माहीत होतं सर्वात लास्ट नाव साक्षीचं घेतलं जाईल आणि तीच विनर असेल. कारण कॉन्फिडंटली तिने ज्या पद्धतीने उत्तरं दिली होती आणि खरंच तेच झालं. साक्षी विनर होती. सगळ्यात शेवटी जेव्हा साक्षीचं नाव घेण्यात आलं तो क्षण माझा एका कॅमेरामनने खूप सुंदर टिपला होता आणि तो सुद्धा क्षण मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि तो क्षण मी कायम लक्षात ठेवीन. खरं तर मला सर्वच मुलींचे